नमस्कार मंडळी. तर आज आहे आपला अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. रामकृष्ण हरी. आज श्री राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तंबर कोलीवाडा, हा उत्तंबर कोलीवाडा हा एक समुद्रकिनारी वसलेला एक छोटंसं गाव आहे. परंतु या गावामध्ये पूर्वजांच्या पूर्वपुण्याने हरिभक्त पारायण वैकुंठ सुखनिवासी धोंडूबाबा कोलटकर, वैकुंठ सुखनिवासी हरिभक्त पारायण पांडुरंगबाबा थळे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त पारायण दत्ता महाराज कोलटकर, आम्ही त्याला प्रेमाने बाबा म्हणत असतो, त्यांच्या मार्गदर्शनात चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. हा अखंड हरिनाम सप्ताहातील 43वा वर्ष आणि 43व्या वर्षातला या अखंड हरिनामाची सुरुवात या घटस्थापनेने सुरुवात होते. तर बाबांच्या हातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने घटस्थापनेचा कार्यक्रम होईल. घटकारांचा कार्यक्रम झाल्यानंतर काकड आरती होईल. काकड आरती झाल्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रीच्या माऊलीची पादुकांची गावामध्ये मिरवणूक निघेल आणि तदनंतर सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण होईल. ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर संध्याकाळी 3 ते 6 हरिभक्त पारायण भागवताचार्य डॉक्टर प्रसाद महाराज पानसरे रायगड आणि महाराष्ट्र भूषण यांच्या या शिवचरित्र कथा यांचा आपल्याला सुमधूर वाणीतून ऐकायला मिळालं. तरी आपण या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगत गुरु महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. गणपति बप्पा मोरया. छत्रपति शिवाजी महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. मावळी नणी
ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय श्री राम कृष्ण. आज पण बेटा द्या. आज आमच्याकडे कुटुंब गावामध्ये गुरुग्रांच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आज अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. तो निर्विघ्नपणे पार पडावा. भक्तांना उदंड आयुष्य, आरोग्य, संपत्ती धनसंपत्ती द्यावा आणि आमच्याकडून ही सतत सेवा करून घ्यावा. आम्हाला सुख शांती समाधान लावू दे आणि आमच्याकडून ही सतत अखंड नाम यज्ञ सेवा करून घ्या ही तुमच्याकडे नम्र विनंती. हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा ही तुमच्याकडे नम्र विनंती. बोला शिवाजी महाराज की जय. गावदेवी माते की जय. हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री नामदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. जय. तर मित्रांनो, आता आपला जो घटस्थापनेचा कार्यक्रम होता तो खूप छान प्रकारे पार पडला आहे आणि आता आपण होणार आहे काकडा आरती. तर काकडा आरतीला सुरुवात होणार आहे. सर्व आपली मंडळी सुद्धा आली आता काकडा आरतीसाठी. तर
तर नमस्कार मित्रांनो, आणि आता आपल्यासोबत आहे ना आमचे बाबा म्हणजे दत्तू महाराज कोलटकर. तर बाबा, तुम्ही एवढे वर्ष येतात आणि एवढे वर्ष सप्ताह करतात आणि आमच्याकडून करून घेतात, तर तुमचा काय अनुभव आहे एवढ्या वर्षाचा? हा अखंड हरिनाम सप्ताह उत्तम अवर्णीय आहे, सुंदर, श्रेष्ठ आहे. आणि हा सप्ताह सप्ते सुरुवात होण्याच्या पूर्वीच पहिला सप्ताह आहे. याच्या पुढे सर्व सप्ते चालू आहेत ना. हा सप्ताह अतिशय अवर्णीय आहे, सुंदर आहे. या सप्ताहामध्ये अनेकांचं लक्ष आहे. आणि असा सृष्टी संप्रदाय, हे बाजूला समुद्र, असा हा मंदिर भगवान श्रीकृष्ण यांचा हा अतिशय रमणीय, अवर्णीय, गोड, सुंदर आहे. खरं म्हणजे हा सप्ताह आकर्षण करते माणसाला प्रत्यक्ष, कारण वेध लावतोय. आणि सर्वसामान्य मंडळी ही की हे कोळी लोक आहेत वास्तविक. काही म्हणजे ही मंडळी अशी कोळी म्हणजे अति जरा मागाशी म्हणे हरकत नाहीत, परंतु उच्च दर्जाचे कार्यक्रम राबवतात, करतात. आणि आम्हाला ज्याचा लाभ मिळतोय या मंडळीचा, या उत्तम लोकांचा आपला आभारी आहोत आपण म्हणायला हरकत नाही. त्यांचे उपकार आहेत आपल्याला खरं म्हणजे. अशाप्रमाणे आहे लोक मोठमोठे महात्मे आणून त्यांच्यापासून आपल्याला मार्गदर्शन मिळतोय, आपल्या जीवाचा कल्याण होते, आपण कृतार्थ होतो. आणि हा जो संप्रदाय आहे, हा कीर्तन ही पद्धत आहे, कीर्तनाची पद्धत सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे खरं म्हणजे. या कीर्तनामध्ये सर्वांना लाभ मिळतो. इतर कथेमध्ये काहींना लाभ मिळत नाही, पण या कीर्तन कथेमध्ये सगळ्यांना लाभ मिळतोय. बघा, कीर्तन काय, कीर्तन करतो, ऐकणारे ऐकतात, गायनाचार्य असतात गायन करतात, वाजनाचार्य वाजवतात, आणि सगळ्यांना मार्ग आध्यात्मिक मिळते. आपल्या जीवाचा कल्याण कसं व्हावा हा ज्ञान याच्यात मिळतो बघा खरा म्हणजे. आणि किती जे ज्ञान असलं, आत्मज्ञान हा सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघितलं असाल तर आपला सकाळचा घटस्थापना, नंतर मग काकडा आरती आणि ध्वजारोहण, त्याचे कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडलेत. आणि आत्ता चाललो आपण पालखीसाठी. आणि पालखीसाठी बघू शकता मी आणि निलूनी मॅचिंग केली आहे, आणि बाबानी आणि बायोनी मॅचिंग केली आहे. बाई हाय कर, हाय हाय हाय. हे बघा, खूप छान असा कुर्ता घातलाय, एक नंबर. आणि हे बघा, आता चाललोय पालखीसाठी. आणि मित्रांनो, ह्या वर्षी खूप पाऊस आहे. दरवर्षी पाऊस नसतो, मागच्या 4 ते 5 वर्ष पाऊस नसतो, पण ह्या वर्षी खूप पाऊस आहे. बघूया आता पालखीला सुद्धा पाऊस भेटतोय की नाही भेटतोय, कारण आत्ता तर गेलाय.
आणि पालखी काढण्याची सुद्धा वेळ झाली आहे, वाजलेत 10. तर चला जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया काय बघूया. जय
आनंदेशी आला पंढरीचा पांडुरंग आनंदेशी आला पंढरीचा पांडुरंग आनंदेशी आला पंढरीचा पांडुरंग आनंदेशी आला भक्ती भावाने एक रूप झाला भक्ती भावाने एक रूप झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम
पंढरपुरात देव मत विठ्ठल, पंढरपुरात देव मत विठ्ठल. तर मित्रांनो, आता आपला जो ज्ञानेश्वरी पारायण नंतर मग आपला जो दिंडी सोहळा होता तो संपलाय आणि आता प्रवचन चालू झालंय. ते प्रवचनासाठी जातोय आणि ही व्हिडिओ इथेच समाप्त करतोय. जर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आजचं प्रवचन, म्हणजे पहिल्या दिवसाचं आपलं प्रवचन दाखवणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. तर चला जाऊया. रामकृष्ण हरी.